जमिनी खऱ्या अर्थानं पाण्या पावसाचे दिवस आहेत तरी आपला बहुमूल्य असा वेळ आपल्या नेत्याप्रती असलेल्या प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी येत आहात. सर्वात महत्वाचं या ठिकाणी बाजोरियाला बाजोरिया म्हणण्यापेक्षा मोजोरिया म्हणून जरा जोडे मारून आंदोलन चालू आहे. प्रत्येकानं आपला विषय जोडे मारून या ठिकाणी व्यक्त करायचा. प्रत्येक आलेल्या नाईक परिवाराच्या समर्थकांनी दोन दोन जोडे मारत आपला निषेध व्यक्त करण्याचा या ठिकाणी. पाऊस पडला गारांचा बाराचा पाऊस पडला गारांचा पाऊस पडला गारांचा पाऊस पडला गारांचा. आता म्हणूया नीम का पत्ता कड़वा है संदीप बाजोरिया भड़वा है. नीम का पत्ता कड़वा है नीम का पत्ता कड़वा है नीम का पत्ता कड़वा है. माननीय दयावान लोकनेते मनोहरभाऊ नाईक साहेबांचा माननीय लोकनेते मनोहरभाऊ नाईक साहेबांचा. आपण या ठिकाणी पाहत आलो 1952 पासून हा उभा महाराष्ट्र ज्या नाईक घराण्यानं सांभाळलं. कुठल्याही गोष्टीत असंवैधानिक विधान न करणारे हे कुटुंब तुम्हाला सर्वांसाठी नेहमीच पालकाची भूमिका पार पाडत आलेली आहे. आपल्या पालकावर जर कोणी लांछनास्पद बोट लावत असतील आणि आपली अस्मिता आपला स्वाभिमान आपण गहाण ठेवला असेल आणि आपण जर त्या गोष्टीचा निषेध नोंदवत नसू तर ही निश्चितच शोकांतिकेची गोष्ट आहे. आपल्या पितृतुल्य असलेल्या पालकांपेक्षा तो मुजुरिया त्याची नेहमीचीच सवय पडली आहे. हा दीड दमडीचा व्यक्ती जर दोन दोन मुख्यमंत्री घुसवणाऱ्या व्यक्तीवर आरोप लावत असेल तर ती कितीतरी खालच्या पातळीची गोष्ट आहे. असे कुठलेही भांगरे भुंगरे येतील आणि आपल्या अस्मितेला आपल्या स्वाभिमानाला धक्का लावतील तर ही गोष्ट आहे खऱ्या अर्थानं प्रतिकार करण्याची. कारण नाईक कुटुंब हे नेहमी शांततेनं आणि सलोख्यानं सोबतच सोजवळ पद्धतीनं राजकारण न करता राजकारण टिकवणारं कुटुंब आहे. हे आपण तुम्हाला सर्वांनी उभ्या महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. त्यांनी कधी जाती पातीचं धर्म गोत्राचं राजकारण केलेलं नाही. त्यांनी सगळ्यांना सांभाळून घेत एकोपाचं राजकारण या ठिकाणी केलं. आपल्या व्यक्तीवर आपल्या पालकावर मागच्याच काही काळामध्ये आपले नेते युवा नेते मार्गदर्शक यातीभाऊ नाईक साहेब त्यांच्या विरोधात झालेली टीका टिप्पणी असेल माननीय दयावान लोकनेते मनोहरभाऊजी नाईक साहेबांवर झालेल्या हा टीकेचा भडीमार असेल किंवा लोकप्रिय युवा आमदार इंद्रनील भाऊ नाईक साहेब यांच्यावर झालेली कुठल्याही पद्धतीची टीका यापुढे आम्ही कदापि खपवून घेतली जाणार नाही. आज रोजी फक्त पुसदमध्ये हा निषेध नोंदवला जात आहे. येत्या काळात उभा महाराष्ट्र या गोष्टीचा निषेध नोंदवेल. कारण वसंतरावजी नाईक साहेब एका जातीपुरते एका धर्मापुरते भावना जुगल भावना तमाम सुदय मंडळी आमचे ज्येष्ठ मंत्री आहे. इनामी साहेब असेल विजय पंडित मोदीकर असेल ही मंडळी आमची ज्येष्ठ आहे श्रेष्ठ आहे. हो तुमच्याविषयीच नाही आमच्या पुसाच्या नाईक प्रेमीवर जे काही प्रेम करणार किंवा तुमच्यामुळे आम्ही तुम्ही थांबवल्यामुळं नाही तर लाखोच्या संख्येने ती दंड उतरली असती. आता भाऊ तो जमाना राहिलेला नाही आहे. ही लोक ही गोष्ट काही दिवसापूर्वी राजकीय टीका निश्चित करावी तुम्ही परंतु वैयक्तिक पातळीवरची टीका सहन केल्या जाणार नाही. टीका सहन करा परंतु वैयक्तिक सहन करणार नाही. म्हणजे आमच्या पुढचा कोणताही नेता असो त्यावेळेस ही सगळी जनता रस्त्यावर उतरल्या राहणार नाही. कार्यालयामध्ये पुसदच्या सर्व जाती धर्माचे लोक जे नाईक परिवारावर प्रेम करतात ते निषेध व्यक्त करण्यासाठी इथे आलेले आहे. विषय असा आहे यवतमाळ मधील माजी MLC संदीप बाजोरिया हा नेहमीच नाईक परिवाराविषयी काही बरगळत राहतो. आतापर्यंत सगळ्या नाईक प्रेमींनी ते सगळं दुर्लक्षित केलं
परंतु एक 4-5 दिवसापूर्वी त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन, खाजगीमध्ये तो काही बोलत राहतो, परंतु प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी आदरणीय मनोहरराव नाईक साहेब, ज्यांच्यावर कधी भ्रष्टाचाराचा तीळमात्र आरोप सरकार करू शकत नाही, जनता करू शकत नाही, पत्रकार करू शकत नाही, अशा माणसांविषयी त्यांनी अपशब्द काढलेले आहेत. आदरणीय इंद्रनील नाईक साहेब, आमदार साहेब यांच्याविषयी सुद्धा ते बोललेले आहेत. ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन, तेव्हा ही जी गोष्ट सत्य नाही आहे, जी गोष्ट कधी घडलेली नाही आहे, ती गोष्ट अशा या चांगल्या परिवाराविषयी काढणं ही सगळ्या जनतेच्या जीवाला लागलेली गोष्ट आहे. म्हणून आम्ही शांततेनं या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे की संदीप पावदुर्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. समाजाच्या वतीने ही जी भावना दुखवण्यात आलेली आहे सगळ्या समाजाची, सगळ्या जाती धर्माची, त्यांनी परत प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी माफी मागावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर नाईक प्रेमी जनता त्यांचा निषेध नोंदवेल. त्यांनी 2-4 दिवसामध्ये हे सगळं करावं. मनोहरराव नाईक हे अपार समुद्रासारखे माणसं आहेत. त्यांनी आता सुद्धा जाऊ द्या, काहीच करायचं नाही, त्याला भुंकू द्या, ही गोष्ट सगळ्या आम्हा कार्यकर्त्यांना फोन करून सांगितली, परंतु कार्यकर्त्यांची भावना जेवढी दुखावलेली आहे म्हणून कार्यकर्ते फक्त एक शांततेच्या मार्गाने एसडीओ साहेबाला इथं निवेदन दिले. आता चव्हाण सर बोलून गेले, एक वेळेस राजकीय टीका सहन केल्या जाईल, पण वैयक्तिक टीका कदापि पचवून घेतली जाणार नाही. कारण नाईक कुटुंब हे एका व्यक्तीपुरतं, एका जातीपुरतं, एका धर्म गोत्रापुरतं निश्चितच मर्यादित नाही. कारण उभा महाराष्ट्र त्यांनी आपल्या लेकरासारखा सांभाळला. आमच्या पितृतुल्य आणि पालकत्व स्वीकारलेल्या नाईक साहेबांप्रती जर कोणी अपशब्द वापरत असतील तर आज रोजी फक्त लोकशाही मार्गाने निवेदन दिलेले आहे. पण येत्या काळात माझ्यासारखे जीवावर उदार होणारे असंख्य लाखो तरुण रस्त्यावर उतरतील आणि तुला पळता भुई थोडी पडेल. तू पळशील पण जागा कमी पडणार आहे मित्रा. त्यामुळे तुझे शब्द वापस घे. आम्हाला आमच्या नेतृत्वाचं म्हणणं आहे का बा, सूड बुद्धीचं गाळकपटाचं राजकारण करायचं नाही. 80% समाजकारण करायचं, 20% राजकारण करायचं. पुसद मधली जनता भोळी भाबडी आहे, प्रेमळ आहे, पण जेवढी प्रेमळ आहे निश्चितच तेवढी रागील आहे आणि त्या रागाचा परिणाम तुला भोगावा लागेल. या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून एवढंच म्हणतो की नाईक घराणं तुम्हा आम्हा सर्वांसाठी, उभ्या महाराष्ट्रासाठी देवतुल्य आहे, आदरणीय आहे. कारण त्यांनी आजपर्यंत कुठल्याही सुडबुद्धीचं राजकारण कधीच केलेलं नाही. हा उभा महाराष्ट्र जाणतोय. फार काही बोलणे नाही. आज एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो. माझ्यापेक्षा ज्येष्ठ माणसं आहेत की त्यांचं 1952 पासून हे पुसदाची सर्व जनतेला, सर्व समाजाला नाईक घराण्यानं आपले माणसं म्हणून सांभाळलेलं आहे. अशा थोर घराण्यावर एका 5-10 वर्षापूर्वी जो माणूस राजकारणात आला, असा माणूस काहीतरी शिव्या वगैरे देऊन त्याच्यावर ऐका निषेध अत्यंत गरजेचं आहे. नाही आणि सर्व चांगल्या माणसाची बदनामी केली जाईल. अशी बदनामी पुसदची जनता, पुसदचा प्रत्येक समाज येणार नाही. तरी मी त्यांना जाहीर आवाहन करतो, जाहीर धमकी देतो पावदुर्याला की त्यांनी जाहीर माफी मागावी. सर्व पुसदवासियांची नाही, महाराष्ट्रातल्या सर्व जनतेची जाहीर माफी मागावी. नाही मागल्यास यापेक्षा हे आंदोलन अतिशय तीव्र होऊ शकते, याची नोंद त्यांनी घेतली पाहिजे.